नीट पेपर फुटीनंतर संपूर्ण देशभरामध्ये गदारोळ माजलेला आपल्याला पाहायला मिळाला। विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न जो आहे त्या प्रश्नांवरती अनेक नेते सामाजिक कार्यकर्ते बोलताना आपल्याला पाहायला मिळाले। परंतु जे क्लासेस आहेत, इंटिग्रेटेड क्लासेस आहेत, त्या क्लासेसवरती बंदी घालण्यात यावी, शिक्षकांवरती बंदी घालण्यात यावी, अशा प्रकारची मागणी घेऊन आझाद मैदान येथे या काही पदाधिकारी जे आहेत ते खाजगी ओनर्स जे क्लासेसचे चालक मालक आहेत ते या ठिकाणी आंदोलनाला या ठिकाणी जमलेले आहेत। शिखर संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। नक्की त्यांच्या मागण्या काय आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नीटचा पेपर फुटल्यानंतर संपूर्ण क्लासेस असतील, या क्लासेसवरती मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागला, टीका मोठ्या प्रमाणात होऊ लागली। नक्की तुमचं आज म्हणणं काय आहे? आझाद मैदानामध्ये या ठिकाणी तुम्ही आंदोलन सुरू केलं। नीट पेपर फुटीनंतर ज्या लोकांनी हा अपप्रचार केलेला आहे, गैरप्रकार केलेला आहे, त्यांची ही शिखर संघटना निषेध करते। परंतु त्याबरोबर संपूर्ण कोचिंग क्लास जो कलंकित होत आहे तो होऊ नये अशी मी विनंती सरकारला करतो। संपूर्ण कोचिंग क्लास याला जबाबदार धरू नये। आपल्या समाजामधील एक माणूस जर काही चूक करत असेल तर ते संपूर्ण समाजाला दोषी धरलं जातं। तर हे असं न होता जो चुकला त्याला शिक्षा, व जो चुकला नाही तो त्याच्यामध्ये मोडला जाऊ नये आणि त्यानिमित्ताने अशा घटना पुढे घडू नये म्हणून आम्ही काही सूचना केलेल्या आहेत। जसं की इंटिग्रेटेड, टायअप, दुहेरी ही शिक्षण व्यवस्था बंद झाली पाहिजे, किंवा शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण आणि कोचिंग क्लास हे यांना थोडंसं दूर केलं पाहिजे। याचा त्याच्यात नको, त्याचा सहभाग याच्यात नको। आणि जर एकमेकाला सहकार्य करून करत असतील तर ते कायद्याने दंडात्मक ठरवून त्याला गुन्हा केला गेला पाहिजे। आणि त्याच्यामुळेच अशा पेपरफुटीच्या घटना घडतात। JEE आणि NEET सारख्या परीक्षा घेण्याची जर तरतूद आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये नाही आहे तर या परीक्षांची आपल्याला गरज नाही असे मला वाटतं। त्याला पर्याय शोधले पाहिजे। 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षा घेतात तुम्ही आणि त्याला 0 व्हॅल्यू देतात। 12वीच्या परीक्षेवर कुठंच प्रवेश नाही आहे व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये, हे चुकीचं आहे। 10वी-12वीच्या परीक्षेचं स्वरूप थोडंसं स्पर्धात्मक करून, थोडंसं बदलून आणि त्याच्यावरच परीक्षा घेतल्या पाहिजे आणि त्या परीक्षेच्या निकालावरच व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश दिला तर काही हरकत नाही असे मला वाटते। आणि 10वीपर्यंत अनेक बोर्ड, 11वीला एका ठराविक स्टेट बोर्डमध्ये सगळे विद्यार्थी येऊन बसतात, तर 10वीपर्यंत एवढ्या महागड्या, खर्चिक आणि प्रायव्हेट स्कूलला खूप चालना देणारे हे अनेक बोर्ड जे आहेत हे बंद करावेत। एकच कोणता तरी बोर्ड, एकच राज्य असा प्रकार या संपूर्ण राज्यात राबवावा, म्हणजे महाग शिक्षण, स्वस्त शिक्षण किंवा गरिबाचं शिक्षण म्हणजे शालेय शिक्षण, अनुदानित शिक्षण, आणि महागडं शिक्षण म्हणजे प्रायव्हेट इंग्लिश स्कूल असं होऊ नये, सर्वांना समान मिळावं। मी तर या मताचं आहे की शालेय शिक्षण इतकं स्वस्त नसावं, परंतु प्रायव्हेट जे आहेत, प्रायव्हेट स्कूल्स आहेत, इतके महाग नसाव्यात। कुठेतरी आर्थिक समता, शैक्षणिक समता आपल्या समाजामध्ये आली पाहिजे, शैक्षणिक व्यवस्थेमध्ये आली पाहिजे। हे अनेक बोर्ड बंद करून एक देश, एक बोर्ड, एक अभ्यासक्रम, एक परीक्षा असं कुठलं तरी सामाजिक समतेचं, शैक्षणिक समतेचं, आर्थिक समतेचं धोरण आणता आलं तर सरकारने निश्चित आणावं अशी विनंती मी या। आणखी काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहे। तुम्ही काय सांगाल, ज्या पद्धतीने खाजगी क्लासेसबद्दल आता अनेकांच्या मनात संभ्रम आहे, तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय, मात्र पालकांच्या मनात आणि विद्यार्थ्यांच्या मनात देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाले आहेत। मग तुम्ही एकीकडे तुमच्या न्याय हक्कासाठी आणि सरकारकडे वेगवेगळे आवाज मांडताय, परंतु पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता आहेत, त्यांचे शंका कशा पद्धतीने तुम्ही दूर करणार आहात? या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की हे सगळे क्लास चालक जे आहेत सर, ते आज या ठिकाणी भ्रष्टाचार करतायत, अनैतिकतेनं या ठिकाणी उभारलेले आहेत, असं लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतो आहे। पण खरी अवस्था अशी आहे का? आम्ही सगळे क्लास चालकाचा जर इतिहास बघितला तर आम्ही 10वी-12वी नंतर आम्ही आमचे क्लासेस सुरू केले आमचं पुढचं शिक्षण घेण्यासाठी, आमच्या चरितार्थासाठी, आणि पुढं भविष्य काळामध्ये आम्ही आमचे क्लास चालू ठेवले आमचं कुटुंब जगवण्यासाठी। म्हणजे हा एक चरितार्थाचा आमचा मार्ग, आमच्या सगळ्या लोकांचा, बेरोजगारांचा मार्ग म्हणून आम्ही या क्लासेस या व्यवसायाकडे बघतो। आणि विद्यार्थ्यांना आम्ही कोणाला देतो सर, काय देतो की आमच्याकडे विद्यार्थी जे येतात ते या ठिकाणी त्यांना खरोखरच शाळेमधून बेसिक गोष्टी मिळत नाहीत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकारासारख्या, आणि त्या लोकांना 10वी पास होऊन सुद्धा येत नाही, अशा लोकांना या ठिकाणी बेसिक गोष्टी देणं ह्या क्लासेसच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे। आणि आम्ही एक प्रकारे ते पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक अतिशय मोठ्या प्रमाणात ती मदत करतो आहोत। आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे सर की शासनाने कायदा आणावा, घरगुती क्लास असोत, अगर कॉर्पोरेट क्लास असोत, अगर कुठलाही क्लास असो, व्यावसायिक क्लास असो, त्या सगळ्याची नोंदणी शासनाने या ठिकाणी करावी, म्हणजे त्यातले सगळे गैरप्रकार बाद होतील। आज आमच्यासारख्या प्रामाणिक क्लास चालकांच्या बरोबर जे शाळा कॉलेजमधले शिक्षक येऊन पुन्हा क्लासेस घेतात, त्यामुळे हे सगळं इथं विष पसरायला लागलं आहे सर, आणि ते बंद व्हायला पाहिजे। शाळा कॉलेजींचे क्लासेस बंद व्हायला पाहिजेत आणि त्यासाठी इथं कायदा असण्याची गरज आहे। फक्त आम्हाला सर्वांना विचारात घेऊन कायदा करावा अशी विनंती।
इंटिग्रेटेड क्लासेस बंद करावेत अशी देखील तुमची मागणी आहे, परंतु दुसरीकडे आपण पाहतोय की नीट संदर्भात देखील तुम्ही या ठिकाणी पोस्टर घेऊन सर्वजण या ठिकाणी उभे आहात. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची देखील तुमची मागणी आहे. आज तुम्ही मंत्र्यांना किंवा सचिवांना भेटल्यानंतर ही प्रामुख्याने मागणी तुम्ही मांडणार आहात? हो, कालच आम्ही मुख्यमंत्री यांना उपमुख्यमंत्री यांना भेटलो. सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना पूर्ण विषय सांगितला. खूप संवेदनशील विषय आहे आणि आपले उपमुख्यमंत्री साहेब हे खूप संवेदनशील उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत सर्वसामान्यांसाठी खूप काही केलेलं आहे. माझी विनंती आहे, त्यांना विनंती केली मी की साहेब आम्हा क्लासेस संचालकांसाठी सुद्धा सर्वसामान्यांसाठी काहीतरी करावं. 2018 पासून कायदा प्रलंबित आहे. या कायद्यावरती जेव्हा जेव्हा आम्ही बोट ठेवलेलं आहे तेव्हा पाहिलं आहे की हा कायदा केवळ आणि केवळ आम्हाला मारण्यासाठी आणि आम्ही ते कधी सहन करणार नाही. सर्वसामान्यांना जगवण्यासाठी तुम्ही देशाला प्रयत्न करताय, मग देशातल्या सर्वसामान्य क्लासेस संचालकांना सुद्धा जगवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा असं आम्ही तुम्हाला विनंती करेन. या ठिकाणी प्रत्येक क्लासेस संचालक हा स्वतःचा उदरनिर्वाह राखण्यासाठी करतोय, त्याच्याबरोबर प्रत्येक क्लासेस संचालक हा महाराष्ट्रातील 10-15 रोजगार उपलब्ध करून देतो. आज जर विचार केला तर जवळजवळ 1.5 कोटी रोजगार हे क्लासेस संचालकांनी उभं केलेलं आहे. मग या क्लासेस संचालकांनी एवढी मोठी इंडस्ट्री उभी केलेली आहे, पण ती सर्वसामान्य क्लासेस संचालकांनी उभी केलेली आहे. आणि हे जे कॉर्पोरेट क्लासेससाठी इंटिग्रेटेड टायअप जे करतायत ना, आम्ही त्यांच्या पहिल्यापासून विरोधात आहे. पण पाहिलं तर 2018चा कायदा बघितला जो आम्ही त्याला विरोध केला, त्याच्यामध्ये तर आम्हाला मारण्यासाठी होतं आणि त्यांना जगवण्यासाठी होतं. तर आम्ही ह्या गोष्टी कधी सहन करणार नाही. आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब यांना विनंती करतो, आपल्या कायद्याचं आम्ही स्वागत करतो, पण तो कायदा आम्हा सर्वांना जगवण्यासाठी असावा, आम्हाला मारण्यासाठी नसावा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. उलट तुम्ही आम्हाला सांगा काय आम्हाला आमच्याकडून काय माहिती काय सहकार्य पाहिजे, आम्ही तुम्हाला करायला तयार आहेत. परंतु हे दुहेरी जो प्रकार आहे, इंटिग्रेटेड प्रकार आहे, टायअप आहे, यांच्या विरोधात तुम्ही कडक कायदा करावा. आणि जो क्लासेस संचालकांसाठी कायदा करणार आहात त्याच्यामध्ये आमच्यासारखा सर्वसामान्य सदस्य त्याच्यामध्ये घेतला तर तुम्हाला खरोखर कायद्याचं कसं स्वरूप असावं याचा आदर्श ज्वलंत उदाहरण तुम्हाला मिळू शकतं. मी साहेबांना विनंती करेन, आमच्या शिक्षक संघटनेतलं एक पदाधिकारी जरी घेतला तर तो सर्वसामान्य क्लासेस संचालकांना प्रॉपरली समाधान देऊ शकतो, न्याय देऊ शकतो. आणि मी पुढे जाऊन हे सांगेन की साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत, सर्व क्लासेस संचालक तुमच्या सोबत आहोत, तोपर्यंत आम्हाला तुमच्या सोबत राहून द्या. पण असं काही आणू नका की ज्याने आम्ही तुमच्या विरोधात उभं राहणार. आम्ही सर्वांच्या वतीने सांगतो, ज्या वेळेला आम्हाला वाटेल की बाबा आम्हाला विरोध करायचा आहे तर पूर्ण महाराष्ट्र जाम करण्यासाठी आम्ही कमी पडणार नाही, एवढं नक्की सांगतो. विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनातल्या शंकांचं निरसन कसं करणार? की तुम्ही म्हणताय की आम्हाला कोणत्या तरी कमिटीमध्ये जर सरकारनं आम्हाला विचारात घेऊन कोणताही कायदा करत असताना कायदा करावा, पण विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा देखील प्रश्न आहे. तर विद्यार्थ्यांना आणि पालकांना तुम्ही कशा पद्धतीने आश्वस्त कराल? कुठलाही कायदा होत असताना त्याचा एक बॅलन्स सांभाळायचा असतो, त्याला आपण वर्गहिताचा समन्वय असं म्हणतो. आपण जो मला प्रश्न विचारलात की पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं समाधान कसं होणार, आतापर्यंत ज्या ज्या पेपरफुटीचे आणि प्रकार झालेले आहेत, किती जणांना शिक्षा झालेल्या आहेत त्याचाही तपास करण्यात यावा. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो विद्यार्थी 12-12 तास 14-14 तास अभ्यास करत असतो आणि त्याच्या हाताला काहीच लागत नाही आणि मग शेवटी आत्महत्या किंवा अशा प्रकारचे संबंध त्याला मार्ग हे करावं लागतात. मला आपल्याला आपल्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की क्लास हे नेशन बिल्डर आहेत. क्लास यांना राज्यमान्यता मिळावी, लोकमान्यता आहे म्हणूनच तर पालक आणि विद्यार्थी पैसे खर्च करून पुन्हा एकदा क्लासला येत असतात. तर याला राज्यमान्यता मिळाली आणि आम्हाला ॲक्नॉलेज करा. एकच छोटंसं उदाहरण देतो की कोविड-19च्या वेळेला सगळं ओपन झालं होतं, पण क्लासवाल्यांना ओपन करण्यात आलं नव्हतं. मुलं रस्त्यावर खेळत होती, क्रिकेट खेळत होती, त्यांना कोरोनाची लागण्याची भीती नाही, पण क्लासला आलं तर त्याला कोरोना होईल हे एक अजब काहीतरी युक्तिवाद केला जात होता. तर क्लासचं जे योगदान आहे नेशन बिल्डिंग त्याच्यामध्ये ते ॲप्रिशिएट करण्यात यावं शासनातर्फे. आणि पालक आणि विद्यार्थ्यांचा क्लासच्या सिस्टीमवर विश्वास आहे. आम्ही कॉर्पोरेट क्लासवाले टायपवाले नाही आणि म्हणूनच आमच्याकडे मुलं येत आहेत, फार विश्वासाने येत आहेत. आणि म्हणूनच मला एवढंच सांगायचं आपल्या माध्यमातून, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.